Call her. Call her. 98204 83871 98 204 83 871. कोण आहे? हॅलो हॅलो, मी मधुरा. हा बोल मधुरा. हा प्रिया, प्रिया प्लीज मला आताच्या आता भेटायला घरी ये प्लीज. भेटायला? अगं पण मी बघ, पण नाही बीड नाही, प्लीज आताच्या आता ये इथे. मला आताच्या आता तुला भेटायचंय. काय झालंय मधुरा? तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय? नाही, काहीच नाही. कुठे काय झालंय? तू येतेस ना? खरं बोलतेस ना? हो अगं. ठीक आहे ठीक आहे. अगं पण मी आता येऊ शकत नाही, मला बाहेर जायचंय. बरं ठीक आहे, तुझी सगळी कामं आटपली की ये, पण ये. चालेल, मी तसंच करते. माझं काम झालं की मी तुझ्या घरी येते. बाय बाय बाय. येते ती. इधे आने दो, आने दो, उसको आने दो. आने से उसी के आए बाहर, जाने से तेरे. मधुराने तुला कशाला भेटायला बोलवलं? तेच तर काही कळत नाहीये. मला पण जरा विचित्रच वाटलं. आणि तुला माहितीये, तिचा आवाज असा घाबरल्यासारखा येत होता. घाबरल्यासारखा? ए बाई, मग तू आधी जाऊन तिला भेटा. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, दादा होळकरची बायको मधुरा यांच्यासारख्या माणसांना आपल्याला अजिबात दुखवून चालणार नाहीये. कारण तुझे सगळे कारनामे माहिती आहेत त्यांना. काय आहे नेत्रा, प्रत्येक गोष्टी तेवढी घाबरतेस कसली ग? आता वाटते मला भीती, काय करू? वाट लागली तर ती माझी लागेल ना. तुझं काय? तुला कळत कसं नाही प्रिया? गव्हा बरोबर साल सुद्धा दळली जात. आणि आपल्या केसमध्ये तू गहू आहेस आणि मी साल. तुझी वाट लागली ना तर माझी पण वाट लागणार. त्यामुळे प्लीज, आय रिक्वेस्ट यू, टेक केअर. हा बरं, निघू आता मी? लवकर जा, मला तुझ्या रूम मध्ये आराम करायचा. हे नेत्रा, स्वतःच्या रूम मध्ये जा. प्लीज यार प्रिया, तू गौरांग कटकट करतो माझ्या रूम मध्ये गेल्यावर. मंजिरी वहिनींचं असं, सत्यजित दादाचं तसं, यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. डोकं उठतं माझं. प्लीज मला तुझ्या रूम मध्ये आराम करू दे. युजलेस आहेस तू. झोप. धन्यवाद धन्यवाद ज्युनियर वहिनी, धन्यवाद. तुमचा मी अतिशय आभारी आहे आमचं काम केल्याबद्दल. आय अप्रिशिएट युअर हेल्प टू मी. जातो आम्ही आता. अच्छा, तो हम चलते हैं. हे आम्ही गाऊ शकलो असतो, पण ही ती वेळ नव्हे. येतो आम्ही. ओके. वन मोर थिंग टू रिमेंबर, ज्युनियर वहिनी, ऐका. आम्ही इथे आलो होतो, तुमच्याशी गप्पा मारल्या, तुमच्याशी वार्तालाप केला, 4 सुखादुखाच्या गोष्टी केल्या. 1 रुपयात त्या गोऱ्या गोमट्या माणसाला सांगू नका, त्रास होईल त्यांना. एवढं मोठं हृदय नाही त्यांचं. आमच्या इतकं मोठं हृदय तांबडे बाबांनी कुणालाच दिलेलं नाहीये. दादा होळकर इज अ बिग हार्ट मॅन. समजला? बोला. हो, बोला ना काहीतरी. गुड गर्ल. अशाच वागत जा, शहाण्या मुलीसारख्या, नवे नवे शहाण्या बाईसारख्या. आमच्या एक्स मालकाला बरं वाटेल. पण साहेब, त्यात प्रतिवर्ता बाई आहे. त्यांच्या बाबतीत जे जे घडल त्या नवऱ्यांना सांगणार. अशी बाई लय डेंजर असते साहेब. असं आणखी
अहो हे तर आम्हाला ज्ञातच नव्हतं. काय ज्युनियर वहिनी तुम्ही सांगणार मी काय बोललो ते तुमच्या घरच्यांना सांगणार सांगणार तुम्ही सांगणार काय सांगणार. कुठे जातोय आपण? तुला घेऊन गावभर हिंडायला नाही बोलवलंय तुला मी. मग कशाला बोलवलंस? जाब विचारायला बोलवलंय. कसला जाब? तू नेमकं काय सांगितलंयस तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याला? कसला त्रास होतोय तुला माझ्या घरात? सांग ना, कळू दे मला. कोण छळ करते तुझा? सगळे तुझ्याशी प्रेमाने वागतात, बोलतात, सुख बोचतंय का तुला? त्याची हिंमत कशी होते माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला जाब विचारायची? एक मिनिट. तू मला का दोषी धरतोस या सगळ्यामध्ये? माझी काय चूक आहे? मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या मग. आणि तसंही सत्यजित आपल्या घरात जी परिस्थिती आहे ना आता त्याचा मला त्रास होतो. ते नाही सांगायचं का मी त्याला? माझी काही चूक नसताना जर कोणी मला. तुझी काहीच चूक नाही. माझी काय चूक आहे? सत्यजित मी तुझ्या बायकोला सांगितलं नव्हतं ही सगळी नाटकं करायला. आणि आज तू जे काही केलंस त्याचं काय? हाताला धरून सगळ्यांसमोर उभं केलंस म्हणे उत्तर दे. मी कोणाला काहीही सांगणार नव्हते हे माहिती होतं ना तुला? कधीच सांगणार नाही. कारण आपलं रिलेशनशिप टिकवून ठेवायचंय मला. आणि तुझ्यावरच्या प्रेमाखातर मी नेहमीच आपलं तोंड बंद ठेवू. तू माझ्याशी जसं वागशील जे काही करशील ते सगळं निमूटपणे सहन करीन हे माहितीये तुला. तरी सुद्धा. आणि आता सांग ना माझं काय चुकलं? का दोषी धरतोयस तू मला? प्रिया तू काय तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. निघतो. म्हणजे तू हे बोलायला मला इकडे बोलवून घेतलंस? मग SMS करायचा होतास ना, बोलवलंस तरी कशाला? प्रिया निघ. सासू तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. मी बोलते ना त्याच्याशी. काही झालं तरी तो स्वतःच तेच खरं करणार. त्याच्याशी तुम्ही बोलणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं आहे. शाले आता तू तोंडात एक शब्द बी काढायचा नाहीस बघ. आता म्या हाय आणि तो सत्य हाय. नवरा बायको हाय ती भांडतील आणि मग एक होतील म्हणून त्यांच्याकडे कानाडोळा केला तरी या सत्याचं अति व्हायला लागलं. घरातल्या बायका काय कुचकामी आहे ती? ते एवढ्याच्या जीवाला सांभाळणं घरातल्या बायकांना कठीण जाणार आहे. घरात 5-5 बायका असताना ते आयाला बोनिवलं. एवढा विश्वास नाही आपल्यावर? तुमच्यावर अविश्वास नाही आहे आजी. पण घरात तुम्ही जे अवदसा बसवून ठेवले ना तिच्यावर माझा काडीचा बी विश्वास नाही म्हणून बोलवलं तुम्ही त्या बाई. अरे पण ती आई आहे तुझ्या लेकीची. ती आई नाही आहे माझ्या लेकीची. ती पळवून घेऊन गेली होती माझ्या लेकीला. आज जे त्यात फडकलास बाई बद्दल तू. सत्या तोंड सांभाळ. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं नाही खपणार मला. तू तिला कुणीही समजत असशील पण मी अजूनही तिला माझी सून समजते. कळलं? तुझा अहंकार, तुझा माज, तुझी मस्ती हे सगळं तुझ्याकडेच ठेव. एक गोष्ट लक्षात ठेवायची सत्या. माझ्या नातीला सांभाळायला जर बाहेरची कुणी व्यक्ती या घरात येणार असेल तर मी या घरचा पाण्याचा थेंबही घेणार नाही. कळलं? आणि मी ही धमकी देत नाहीये. वेळ आली तर करून दाखवी. आता यापुढे जाऊन जर तुला तुझा हट्ट पूर्ण करायचा असेल तर तू करू शकतो. हे काय चालवलंयस तू आई? हा? तू काय ब्लॅकमेल करतेस मला? दरवेळी काय आहे तुझं? हे झालं नाही तर मी ते करणार नाही, ते झालं नाही तर हे करणार नाही. हा? अरे तुम्हाला कोणालाच माझी बाजू कळत नाहीये का? तुम्ही फक्त म्हणायला तुझ्या शब्दाला मान, तुझ्या शब्दाला मान. बाकी तुम्हाला जे हवंय तेच करताय तुम्ही. तुमची सगळी सिंपती तिच्या बाजूने आहे. तुला काय हवं ते तू समज पण मी काय सांगितलंय ते लक्षात ठेव. अरे माझ्या मुलीच्या बाबतीत सगळे निर्णय मला घेऊ द्या ना.
तुम्हाला काय वाटतं? मला कळत नाही या सगळ्याच्या मागे कोणाचं घाणेरडं डोकं आहे ते. आज तिला मी सोडत नाही. सत्या, माझ्या रूम मध्ये जायचं नाही. माझी मुलगी जिथे आहे तिथे जाण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही. या घरात मंजिरीला काही बोलशील तर माझं चुकलं. म्याच ह्यो इशे काढायला नको होता. नाही सासूबाई, त्याला त्याची चूक दाखवून द्यायलाच हवी होती. तुला जर असं वाटत असेल की मला माझ्याच लोकांपासून तोडण्याचा तुझा हा जाणीवपूर्वक प्लॅन मला कळत नाहीये, तर तो तुझा फार मोठा गैरसमज आहे. मी गप्प आहे म्हणजे मी तुझ्यासमोर गुडघे टेकलेत असं होत नाही. तुझे हे छुपेवार न कळण्यात का मूर्ख मी नक्कीच नाहीये मंजिरी. कसं आहे, आजपर्यंत तुझ्या बाबतीत मी नेहमी फक्त माझी भावना वापरत आलो, पण जर मी माझी बुद्धी वापरायचं ठरवलं ना, तर तू जन्म घेतलास त्याचा सुद्धा पश्चाताप होईल तुला. ती वेळ स्वतःवर येऊ देऊ नकोस. तुम्ही स्वतःची बुद्धी वापरत नाही हीच खंत आहे माझी. मधुरा, 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 विहंग, हो लाईट का नाही आहे? मधुरा, 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 ए मधुरा, कशी अंधारात का बसलीस? मधुरा, मधुरा, अगं मधुरा, काय झालं तुला? मधुरा, मधुरा, बघ सत्यजित, आत्ता तरी तुझ्या घरातली मंडळी तुझ्या बाबतीत गोंधळलेली असणार आहेत पूर्णपणे. तू त्यांच्यावर असा चिडशील, संतापशील, तर त्यांच्याकडूनही चिडचिड होणं साहजिक आहे. अगं पण ती माझी आई आहे, माझी आजी आहे, आणि ते तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतात. हो, मान्य आहे मला की त्या तुझ्या आई आहेत, तुझ्या आजी आहे, पण मंजिरी त्यांची सून आहे. ती त्यांच्या बरोबर राहिली आहे, त्यामुळे तिच्याबद्दल त्यांना जिव्हाळा असणारच ना. पण ती खोटारडी आहे. सत्यजित, मी तुला आजपर्यंत कधीच विचारलं नाही मंजिरी कशी आहे म्हणून. या सगळ्याच्या बाबतीत मला एवढंच म्हणायचं की आज तुझ्या घरच्यांना तुझ्यापेक्षा मंजिरीची बाजू जास्त पटते. यावर तू एवढंच करू शकतोस की तू तुझी बाजू त्यांना पटवून दे. बरोबर ना?
पण त्यांच्यावर चिडचिड करणं, त्यांच्याशी वाद घालणं यांनी काहीच साध्य होणार नाही संताजी. घरात लहान बाळ आहे आणि घरातलं वातावरण बिघडणं हे तिच्यासाठी चांगलं नाहीये. तुला शांत राहायला हवं. या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली घडली. ती कुठली? मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली जिच्याशी मी बोलू शकतो, शेअर करू शकतो. कारण कसं आहे, लहानपणापासून माझे प्रॉब्लेम्स मीच सोडवण्याची सवय लागली मला. मी फारसं कधी कुणाशी माझे प्रॉब्लेम्स घेऊन बोलायला जात नाही किंवा शेअर करायला जात नाही. हा एक विहंग आहे, पण नेमकं मंजिरीच्या बाबतीत विहंगाशी बोलायला गेलं की विहंग बहिरा होतो, त्याला काहीच ऐकू येत नाही. तुझं तसं नाही. तू माझ्या मनातलंच बोलतेस, माझ्यासारखंच बोलतेस, पण माझ्यासारखा त्रागा करत नाहीस. थँक्स. छान. नाही, व्हेरी गुड. तू आलास परत थँक्स वर. नाही, तुला असं वाटत असेलच ना की हा माणूस सतत त्याचे प्रॉब्लेम्स घेऊनच माझ्याकडे यायला लागलाय. ठीक आहे की वाटू दे. तुला नसेल का वाटत? काय ही बाई सल्ले मागायला आपल्याकडे येते सतत. हा बोल, आता कशाला फोन केलास? सत्यजित प्लीज लवकर इकडे, प्लीज लवकर ये. हॅलो, जरा स्पष्ट बोल. हॅलो सत्यजित प्लीज लवकर इकडे ये. अगं स्पष्टपणे बोल ना प्रिया. हॅलो सत्यजित मला वाचव. मी खरंच काही केलं नाहीये. प्लीज मला वाचव सत्यजित, प्लीज लवकर. काय नाही की. हॅलो, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये प्रिया. हॅलो तू इकडे ये, तुला सगळं काही कळेल. प्लीज लवकर ये ना सत्यजित, प्लीज. अगं पण कुठे प्रिया? हे बघ, एक तर तू अशी पॅनिक होऊ नको, शांतपणे बोल जरा. हॅलो 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 सत्यजित प्लीज. हॅलो काय रे, काय म्हणत होती प्रिया? नाही, ती काय म्हणत होती तेच तर कळत नाही. तिचा आवाज क्लिअर नव्हता फार आणि फोन कट झाला मध्येच. तू ट्राय कर ना. तेच करतो. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. स्विच ऑफ. बहुतेक तिची बॅटरी गेली. झोपलं का पिलू? हो. मग झोपायचं की तिला आतमध्ये? काय झालं? सत्याची वाट बघतेस का? कुठे सांगून गेलाय तुला? बोलणं झालंय तुमच्यात? नाही, सांगून नाही गेले, पण जाताना नेहमीप्रमाणे चिडचिड केली माझ्यावर. काय झालं या मुलाला काही कळत नाही मला. तर कुठे गेलाय कोणाच ठाऊक? दादा, मला माहितीये कुठे गेले दादा ते. तुला सांगून गेलाय का तो? नाही, सांगून नाही गेले, पण अंदाज आहे. गेल्या वेळेस सुद्धा बहिणींवर चिडून दादा अनघराजेंच्याच घरी गेले होते ना. नेत्रा, बडबडत बसण्यापेक्षा फोन लाव. लावते. हा बोल नेत्रा. हा दादा, आई विचारत होत्या तुम्ही कुठे आहात म्हणून. मंजिरी बहिणी पण इथेच आहेत, जरा काळजी वाटत होती. ते सोड, मला आधी सांग, प्रिया आहे का तिकडे? नाही, ऍक्च्युली दादा तुम्हालाच भेटायला बाहेर गेली होती ना ती. हा, नंतर मधुराकडे जायची होती ती. तिकडे गेली असेल कदाचित. मधुराकडे? मधुराकडे कशाला? नाही, कारण माहिती नाही मला दादा. फोन आला होता तसा तिला, म्हणून मग ती नंतर गेली निघून. हा ठीक आहे. नेत्रा, मी तुला फोन कशाला करायला सांगितलं सत्यजितला? आई बोलतीये दादा ते काहीतरी. माझ्याकडे, मी बोलते त्याच्याशी. दादा आई बोलताय ना.
सत्या, तू अचानक कुठे निघून गेलास? अनघाकडे लगेच घरी ये. येईन थोड्या वेळ. घरी ये सत्यजित. काय झालं आई? कुठे आहे ते? त्याला ऑफिसमध्ये जावं लागलं अचानक. महत्वाचं काम निघालं काहीतरी. विहंग नाही, मी काय केलं नाही. मी